नाही नाही आम्ही तुम्हाला ओळखतो ना. या या या. थैंक यू थैंक यू. नमस्ते नमस्ते. मी आमदार सौदामिनी गायकवाड. कैप्टन वीरेन गायकवाड़ की माता जी. आई एम ऑनर्ड टू मीट यू मैडम. आप ही के बेटे ने मेरे बेटे को टेररिस्ट के चंगुल से बचाया था. अ वेरी ब्रेव सोल्जर. हा उपेंद्र, वीरेनचा मोठा भाऊ. आणि हा महेंद्र. हेलो. आणि हा माझ्या सुना नयन आणि आदिती. आपण काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नो थैंक्स. असं कसं साहेब? अहो पहिल्यांदाच घरी आलात, काहीतरी घ्या. नयन जरा कोल्ड्रिंकची व्यवस्था कर ना. काय साहेब, कसं काय येणं केलं? दरअसल बात यह है कि मेरे बेटे की जिंदगी बचाते हुए वीरेन ने अपनी जान खो दी. मुझे इस बात का बहुत अफसोस है. मला फार वाईट वाटतं. आई एम एक्सट्रीमली सॉरी अबाउट इट. लेकिन सॉरी बोलने से किसी की जिंदगी वापस नहीं आती. घ्या ना साहेब. मैं वीरेन की वाइफ को कुछ मदद करना चाहता हूँ. दत्त, Please don't misunderstand me. I know human life is precious. और पैसों से उसका मोल नहीं किया जा सकता. वीरेन का एक कर्ज है मुझ पे. मैं वो कर्ज चुकाना चाहता हूँ. I'll feel happy. पण मित्तल साहेब, प्लीज मना मत कीजिए. छोटी सी अमाउंट है, आपको लेनी पड़ेगी. किती देणार? म्हणजे कितीही दिले तरी आम्हाला नको आहे, पण देऊन देऊन किती देणार? 15 करोड़. काय? मेरे बेटे की जिंदगी के सामने यह रकम कुछ भी नहीं है. नाही म्हणजे आम्हाला पैशाची गरज अजिबात नाहीये, पण तुमचं मन कसं मोडून चालेल? हो ना मामा? थैंक यू वेरी मच. मैं वीरेन की पत्नी से मिल सकता हूँ? मैं वीरेन की पत्नी से मिल सकता हूँ? ती सध्या इथे नाहीये. तिच्या माहेरी गेलीये गावी. नो प्रॉब्लेम. तुम्ही आम्हाला जरी रक्कम दिली ना तरी आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू. जी नहीं, मैं उनसे मिलना चाहता हूँ. ये चेक मैं सिर्फ उन्हीं को दूंगा.
नाही, आम्ही तिला लगेचच मुंबईला घेऊन येतो. अर्थात पैशासाठी म्हणून नाही हा, पण तुमच्यासारखी मोठ्या मनाची माणसं भेटली पाहिजेत तिला. अच्छी बात है. आणखी एक सांगते, हे पैसे जरी आम्हाला मिळाले तरी ते आम्ही चांगल्या कामासाठीच खर्च करू. आजपर्यंत आम्ही लोकांच्या कल्याणासाठी झटत आलो. मनापासून आनंद होतोय की तुमच्यासारखी लोक अशा कामासाठी पैसा देत आहेत. मुझे आप सब लोगों से मिलकर बहुत खुशी हुई है. आप जैसे कुछ और लोग अगर इस देश में हो तो देश की तरक्की होने में जरा भी वक्त नहीं लगेगा. तो अब मैं चलता हूं. बघा, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला परमेश्वरावर भरोसा ठेवा म्हणून. परमेश्वराने आपली विनवणी ऐकली. पैशाची बरसात होणार. आई मी जरा बोलू का? बोल ना. हे पैसे आपले नाहीत. आपण कसे काय घेऊ शकतो हे पैसे? का नाही घेऊ शकत? या पैशावरती पूर्णपणे आपला हक्क आहे. नाही, या पैशावर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त अनुपमाचा आहे. असं काय म्हणताय तुम्ही? आ उपेंद्र, हा ग नयन, हे पैसे अनुपमाच स्वीकारणार आहे. आणि ते पैसे अनुपमाने स्वीकारल्यानंतर तुम्ही तिच्याकडून काढून घेणार. आणि नेमका माझा याच गोष्टीला विरोध आहे. भिकेचे डोळे लागलेत तुम्हाला. दळिद्री ते दळिद्रीच राहणार. उपेंद्र, नयन, अगं उपेंद्र म्हणतो ते खरं आहे. खरोखरच आपल्याला सध्या या पैशाची गरज आहे. माझं ऐका. या पैशाला लाथाडू नका. जा अनुपमाला घेऊन या. तुम्हीच तिला आणू शकता. ह्या पैशांसाठी मी अनुपमाला आणायला अजिबात जाणार नाहीये. नयन म्हणते ते बरोबर आहे. आपल्याला पैशांची कितीही गरज असली तर त्यासाठी तुम्ही अनुपमाचा वापर करताय ही गोष्ट बरोबर नाही. हो ना, महेंद्र म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. बरं ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मला पटलंय. ते पैसे अनुपमाचेच असतील. तिने ठरवावं त्या पैशाचं काय करायचं ते. आम्ही तिला अजिबात प्रेशराईज करणार नाही. आई मला उपेंद्रकडून तसं वचन हवंय. अरे बाबा, मी सांगते तुला, उपेंद्र तिला अजिबात त्रास देणार नाही. काय उपेंद्र? तसं असेल तर ठीक आहे. बहिणी, तू जाऊन अनुपमाला घेऊन ये. अहो पण भाऊजी, ऐक ऐक माझं बहिणी, शांतपणे विचार कर. आजपर्यंत अनुपमाने खूप भोगलंय, खूप सोसावं लागलंय तिला. कदाचित या पैशांमुळे ती तिचं भविष्य बदलू शकेल. विचार कर बहिणी. ठीक आहे, मी आणीन अनुपमाला इथे. पण ती इथे आल्यावर तिला कुणीही त्रास द्यायचा नाही. पैशासाठी छळायचं सुद्धा नाही. नाहीतर तीच काय, मी सुद्धा हे घर सोडून निघून जाईल. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. काय उपेंद्र? हो. या मित्तलमुळे
गायकवाडांना धडा शिकवण्याची संधी जाणार की काय आपल्या हातून? बघूया काय होतंय ते. आधी अनुपमाला तर परत येऊ दे. काय रे, आज कुठे बाहेर नाही गेलास? नाही, म्हटलं आज घरी छान आराम करूया. नशीब माझं, नाही तर अगदी पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरत असतोस. ना विश्रांती ना खाण्यापिण्याची शुद्ध. पुन्हा मुंबईला गेलास की तिथे एकटा म्हणून तुझे हाल. आई, म्हणूनच मी यावर एक उपाय शोधून काढलाय. काय रे? मी गावाजवळच नोकरी बघतोय आणि मी इथेच राहणार. अगं आई, अशी का बघतेस? खरंच सांगतोय मी. बस बस बस. खरं सांगतोयस तू? तुझी शपथ. अरे का स्वप्नात आहे मी? देव पावला ग बाई, चांगली सुबुद्धी दिली माझ्या लेकराला. आता देवा आणखी एक चांगला विचार करण्याची बुद्धी दे त्याला. कशाबद्दल म्हणतेस? हे बघ, काही माहीत नसल्यासारखा हा मानू नकोस. तुला चांगलं माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. तुझ्या लग्नाबद्दल बोलतेय मी. आई, तुझं पुन्हा सुरू झालं पुराण? हे बघ, मी काही ऐकून घेणार नाही. मला माहितीये कोणीतरी नक्की तुझ्या मनात आहे. बोल ना, कोण आहे ती? अगं कोण आहे ती? काय काय चाललंय आई तुझं? कौस्तुभ, मला फसवू नकोस. मला माहितीये नक्की आहे कोणीतरी. सांग ना. हे बघ आई, मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार. हो, एक मुलगी आहे. अरे आहे ना, मग सांग ना, कोण आहे ती? अगं आई, तिचं नाव मी तुला सांगितलं तर कदाचित ते तुला आवडणार नाही आणि तिच्याशी लग्न करणं पटणारही नाही. अरे पण असं काय आहे तिच्यात? जाऊ दे, नाही सोडून दे ना विषय. नाही नाही, मी अजिबात सोडणार नाही हा विषय. मला तू सांगच. सांग बघू, कोण आहे? अनुपमा. अनुपमा? अनुपमा म्हणजे दौलतराव सरदेशमुखांची मुलगी? हो. अरे काय वेळ लागलाय का तुला? अरे विधवा आहे ती. आता काही दिवसापूर्वीच तिचा नवरा गेला. आई, यात तिचा काय दोष आहे मला सांग? तिने आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायला नको का? हे बघ, ते मला काही माहित नाही, पण एक विधवा मुलगी माझी सून म्हणून या घरात येणार नाही. हे बघ आई, अनुपमा खूप चांगली मुलगी आहे. हे बघ, ती कितीही चांगली मुलगी असली ना तरी माझी सून म्हणून ह्या घरात येणार नाही. आणि हे बघ, या उपर माझ्या मर्जी विरुद्ध जर तू लग्न केलंस तर माझी शपथ आहे तुला. आई, काय दादासाहेब, अनुपमाचा नवरा वारला. विरेनू बिचारी विधवा झाली. तिचं आता दुसरं लगीन करून द्यायला पाहिजे बघा. उत्तमराव, हे बघा तुम्ही काय म्हणताय मला काय बी समजत नाही बघा. सोपं आहे हो. आपल्या आजीचं अनुपमाशी लगीन लावून द्यायचं. हा? वा काय, अजितला विद्याशी घटस्फोट घ्यायला लावा. अहो उत्तमराव, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? छाछा, अहो ती पुटुशी हाय. तिच्या पोटात आमच्या वंशाचा दिवा वाढतोय ना. अहो जरा तुम्हीच विचार करा, काय होत नाही. अजित असं 10 दिवं लावेल. तुम्ही अनुपमाला तुमची सून करून घ्या. दौलतराव चक्क 10 कोटी तुम्हाला देईल बघा. हे बघा उत्तमराव, तुम्ही काय बी फिरत बोल नका बघा. अहो कुणाच बी ही पटणार नाही हो. दौलतरावला नाही, अनुला नाही आणि अजितला सुधीक नाही. मनात आणलं ना तर समज होतंय हो. बघा 10 कोटीचा प्रश्न आहे. नाही नाही, तुम्ही काय बी म्हणा उत्तमराव, पण माझ्या मनाला नाही पटत बघा हे. राहू दे.
आता आम्ही काही बी बोलणार नाही. पण बघा तुम्हीच विचार करा, 10 कोटी मिळवायचा हा एकच मार्ग आहे. आणि दादासाहेब, तुम्हाला पैशाची लय गरज आहे हो, आहे ना? तुम्हाला कसं कळलं हे? अहो तुमचा चेहराच सांगतोय हो ते. तुम्ही वाड्याची दुरुस्ती करणार होता, वहिनीने दागिने करायला टाकलेत, पण सगळंच बोंबललं नाही का? म्या म्हणतो हे तुम्हाला कसं ठावं पर? दादासाहेब, याच गावात राहतो आम्ही हो. सगळी बित्तम बातमी असते आपल्याला. खरं आहे का नाही? हा? काय करणार हो? त्या बापूसाहेबांना 10 कोटी दौलतरावासने देऊन टाकलं. आणि तुमचं गाड्या चिखलात रुतलं आहे ना? आता ते 10 कोटी कसे मिळवायचं याचा विचार करा. बरं येतो. या. ए आवाज खाली घ्यायचा, कळलं ना? हा, तुमचे पैसे व्याजासकट तुमच्या थोबाडावर मारण्यात येतील, कळलं काय? चल ठेव फोन, ठेव. मित्तल साहेब देवदूताच्या रूपाने आलेत बाबा. लक्ष्मी स्वतःच्या पावलाने येणारे. आता फक्त अनुपमाची वाट पाहायची देवा. काय भाऊजी, हं? भलतेच खुश दिसताय. काही विशेष? हा, कारण आहे. काय? आता आपली गाडी रुळावर येणार बघा. अनुपमा परत आली तर ना? आली तर ती परत येणारच. कशी येईल भाऊजी? आपण किती छळलंय तिला. आपण नाही, तू छळलंयस तिला. काय? हो, तू तिला घराबाहेर पडायला भाग पाडलंयस. जणू काय ती हवीच होती ना तुम्हाला या घरात. मान्य आम्हाला पण नको होती घरात, पण तू त्या पद्धतीने तिला छळलंयस ना, ते मान्य नाहीये आम्हाला. झालं ते झालं. आम्हाला आता आमची चूक कळलीये. अरे वा, हे बरं आहे भाऊजी. घरात पैसा येताना दिसल्याबरोबर तुम्हाला तुमची चूक कळली काय? पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, अनुपमा या घरात येणार नाही म्हणजे नाही. अनुपमा नक्की या घरात येईल. आपण कितीही छळलं ना, तरी तिला या घराबद्दल प्रेम आहे. ती या घरची खरी सदस्य आहे, तुमच्यासारखं नाही. माझ्यासारखं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला भाऊजी? नाही, जाऊ द्या ना, आम्हाला नाही बोलायचं त्याबद्दल. नाही भाऊजी, मला कळलंच पाहिजे. स्पष्ट काय ते बोला. ऐकायची इच्छा आहे ना? हो. ऐका. तुमच्या बहिणीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नसताना तू आणि तुझ्या वडिलांनी डूक धरला या घराबद्दल. काय? या घराची जी काय वाट लागली ना, ती तुमच्यामुळे लागलीये. अरे, घराबद्दल थोडं जरी प्रेम असतं ना, तरी वडिलांना समजवलं असतं तुम्ही. भाऊजी, तुमचं काय म्हणणं आहे? मी बाबांना नाही समजवलं. भाऊजी, मी भांडले त्यांच्या बरोबर, माझ्या स्वतःच्या बाबांबरोबर भांडले मी, पण नाही ऐकलं त्यांनी माझं. आमचा विश्वासच बसत नाही हो. प्रतापरावांची एकुलती एक लाडकी मुलगी त्यांना समजवते आणि ते ऐकत नाहीत. या घराच्या पडझडीला तुम्ही कारणीभूत आहात. एक लक्षात ठेवा, या प्रयत्नांमध्ये खोडा घातला ना, तर मी सहन करणार नाही, कळलं काय?